आपण चहा पितो, आपण कार्बोहायड्रेट इंटेक करतो, कुठलाही जेवण असू दे, आपण चिप्स खातो किंवा आपण ज्यूस पितो, त्याच्यामध्ये फ्रक्टोज असतात, ग्लुकोज असतो. ओके, कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज फॉर्म करतो. ओके, तर ते दातांच्या सर्फेसेसमध्ये अटकून जातो आणि जर तो आपण क्लीन करत नाही प्रॉपर टेक्निकने किंवा प्रॉपर ब्रशिंग जर केली नाही आणि तशी ती तशी ठेवली की मग ते जाऊन पुढे जाऊन कॅव्हिटी फॉर्मेशन होते. आता स्टार्ट कसं होतं की एक छोटासा डॉट येतो दातांमध्ये. ओके, मग पुढे जाऊन आतमधला जो इंटरनल नेक्रोसिस किंवा आतमधली जी कॅव्हिटी वाढत जाते ते आपल्याला समोर वरून असं दिसत नाही, ते फक्त आपण एक्सरेमध्येच डिटेक्ट करतो. ओके, तर सर्वात प्रथम इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जे काही खाल्लं त्याच्यानंतर जर रिन्सिंग केली, छान चूल भरली की आपला जो लेअर असतो कार्बोहायड्रेटचा लेअर किंवा जो एक परत फॉर्म होते ते आपली वॉश ऑफ होऊन जाते. आपण दिवसात 10 वेळा ब्रश करत नाही, आपण दिवसात 10 वेळा खाऊ शकतो पण ब्रश नाही करू शकत. तर ॲटलिस्ट रिन्सिंग तरी आपण करू शकतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर ती कॅव्हिटी तशीच फॉर्म होते आणि तो एका मिनिटाचा काम नाही आहे किंवा एक 6 महिन्याचा काम नाही आहे. तो ती कॅव्हिटी एकदम छोट्या लहानपासून स्टार्ट होत असेल आणि मग पुढे जाऊन वेन यू आर 16, 17 किंवा 19 इयर्स ओल्ड तेव्हा आपला तो कॅव्हिटी वाढत जाते. तर ती वर्षांचा प्रोसेस असतो. एकदम कॅव्हिटी अशी लागत नाही आणि अशी वाढत नाही, ते विथ टाइम आणि विथ इयर्स वाढते. तर लगेच अर्ली डिटेक्शन ऑफ जर कॅव्हिटीज आपण केली तर ते प्रॉब्लेम आपला पुढचा होत नाही. राईट, म्हणजे यासाठीच खरं तर रेग्युलर डेंटल चेकअप्स करणं गरजेचं आहे. करेक्ट करेक्ट. आणि हॅबिट्स, आपल्या हॅबिट्स प्रॉपर नाही आहेत. लोक फक्त एकदाच सकाळी ब्रश करतात. ओके, त्यांच्यासाठी दॅट इज मोर देन इनफ. पण पूर्ण दिवसाचा जो आपण जेवण खातो आणि कुठलाही अशी हॅबिट नाही आहे की आपण एकदम प्रॉपर जेवण खातो, वी आर वेगन्स अँड ऑल ऑफ दीज थिंग्स आर नॉट देअर. तर जर सकाळी एकदा ब्रेकफास्टच्या नंतर पण तुम्ही एकदा ब्रशिंग केली आणि दिवसात फक्त चूल जरी भरली जेवणाच्या नंतर किंवा काहीही खाल्लं तुम्ही, ओके, तर ही प्रॉब्लेम होत नाही.